तर आता आम्ही बसलोय गणपतीपुळे इंद्रजित आणि हॅलो गाईज हाय यस एविस. तर आता आम्ही बसलोय गणपतीपुळे मंदिराच्या आणि गर्दी बघा, तुफान गर्दी आहे. चालायला जागा नाही, चालायला जागा काय ठेवायला जागा. मला वाटतं लाईनीला वर आलं तर 2 तास तर कुठं नाही गेले दर्शनाला. मुखदर्शन घ्यावं लागतंय असं वाटतंय मला. गर्दी बघा, गर्दी सीरीस गर्दी. चला आता बघू कसा काय विषय होतो. मला पण तसंच वाटतं आपला दिवस तिथे जाईल. गर्दी देखो गाईस, गर्दी 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 नुसती गर्दी. वन साईड गर्दी आहे, वन साईड. येस येस. आता आम्ही मंदिराच्या समोर म्हणजे जी जागा आहे ना तिथून गणपती बाप्पाचे दर्शन होतात तिथं चाललो आहे. बघू नगर दर्शन भेटतं आहे का आपल्याला. हा समोर दिसतो गणपतीपुळे बीच. तुफान अशी गर्दी आहे आज, संडे आहे म्हणून. संडे इज फंडे. यायला बाकीच्या दिवशी एवढी गर्दी नसते आणि आम्ही आलो एवढी गर्दी भाई बरोबर नाही. तुफान अशी गर्दी आहे, तुफान गर्दी, तुफान. बरीच लोक आली. मी मागच्या टायमाला मालवणवरून आलो होतो ना, तर 50% पण 10% पण गर्दी नव्हती. VIP दर्शन झालं. तिथं कोणाचा तरी बंगला आहे की रेसॉर्ट आहे. बादशाहनी बबनीस. वाव. तर आता आम्ही मुखदर्शन घ्यायला झालं. मुखदर्शन आमच्या पद्धतीचा. हा समोर दिसतो तिकडं गणपतीपुळेचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे तो समोर. आणि आम्ही बाहेरून दर्शन घेतो कारण गर्दी बरीच आहे. लाईनीत राहिलो तर इथंच दिवस संपल. ओके गाईस. पत्र के खिलाडी का डर के आगे जीते माउंटेन ड्यू. आणि हा समोर गणपतीपुळेचं मंदिर म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर गणपतीपुळेत असलेला. नवसाला पावणारा गणपती असते त्याची ओळख आहे. मला माहितीच असेल, सांगायची वेगळी काही गरज नाही. आणि तिकडं मुखदर्शन घेतात सगळे. उंट बघा, उंटावरची सफारी रोज. आम्ही नाही करणार उंटाची सफारी. आले तुला करायची उंटाची सफारी? अरे तू लागतोस का पाहिजे. गाईज हा गणपतीपुळ्याचं मंदिर आणि आज तुफान अशी गर्दी आहे. आज भरपूर गर्दी आहे, बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे. माझे तुमची प्रतिक्रिया द्या जेवणाबद्दल. कसं आहे जेवण? उत्कृष्ट. अरे थाळी दाखव तुम्ही. थाळी दाखव. चपाती इथं झाली. चिरला आतमध्ये चिरला. ये पटकन. एकच चपाती आली आहे मला. चपाती आहे. हां आणि वेजवाल्याचं दाखवतो. वेजवाल्या तुमची प्रतिक्रिया काय? अख्खा मसूरची प्रतिक्रिया द्या. हॅलो गाईज, आता जेवण वगैरे झालं आहे आमचं. आता आम्ही सगळे जेवण निघालो आहे. सगळे एकदम पद्धतशीर जेवले. आणि आम्ही IPLचे अंपायर बोलवलेत. समोर दिसत ते इम्पॉर्टंट आहेत, इम्पोर्टेड. तर आता आरेवारे बीचला निघालो. तिथे गेलो, आरेवारे बीच दाखवतो तुम्हाला फर्स्ट टाईम. हॅलो आज आत्ता आम्ही पोचलो आहे आरे बीचला आणि आम्ही चाललो आहे बीचवर. हा सगळा रस्ता आहे आणि आमची सगळी गँगवॉर इज मेंटेनन्स ब्रोज. मेंटेनन्सची दहशत आहे. वन साईड आरेवारे बीच.
येस. तर आता आम्ही थोड्या वेळात बीचवर पोहोचू. तुम्हाला बीचचा नजारा दाखवतो. बीच अख्ख्या लोकांनी भरला आहे. म्हणजे इकडची तिकडची सगळी गर्दी आरेवारे बीचला आहे. गणपतीपुळेला एवढी गर्दी होती ना, ट्रॅफिक बेकार, गाडी हिट झाली अख्खी. तर बघू कसं काय विषय. तुम्हाला तिथला सीन दाखवतो. आरेवारे बीच कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. चला गाईज, आता आम्ही आरेवारे बीच फिरलो. तो बीचला लय ऊन आहे. आता आम्ही आतमध्ये आलो आहे. आणि आतमध्ये बनात आलेलं आहे सुरूचं कोणाचं झाड आहे? हा झाड कुठलं आहे? सुरूची. बंटी, हा सुरूची झाड आहे. समजलं काय? शेटनी सांगितलं म्हणजे सुरूची झाड आहे. सुरूची बागेत आला. म्हणजे सुरुचीच्या झाडाच्या बागेत. बंटी, सुरुचीच्या बागेत आलो आम्ही. आणि इथं जरा गारवा आहे पद्धतशीर. गारे गार. आता आम्ही पुढे चाललो आहे. हो, पुढे कसं काय सांगता येत नाही तरी पण. आणि विषय असा आहे की आम्ही निघणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. साईड जय महाराष्ट्र. इकडं पण गाडी येते. आम्ही आणली असती माहिती असतं तर. पुढे जातात परत पाठीला अरे येतील. जायचं म्हणलं तर काय आता आम्ही चालतोय, नुसता चालतोय. पण सावली आहे इथं. तिकडे राहिले. गारवा ब्रोज. जातो एक जागा पकडतो पद्धतशीर गारा आणि बसतो तिथं. हॅलो गाईज, आता मी निघालो टू होम. निंजा, माहिती निंजा. वन साईड करते. तुफान करते. तर आता सगळं बीचवर फिरून झालं आहे. एन्जॉय वगैरे करून झालं. आता निघालो वेचू परत होम. आता मी कुठं ब्लॉग चालू करून मला पण माहिती नाही. जिथं थांबू तिथं ब्लॉग चालू करून आता, कारण खूप लांब जायचं आहे आणि एनर्जी पण फुल डाऊन आहे. तर भेटू. आता मी तुम्हाला R1चा व्ह्यू देतो. R15. मला प्रॅक्टिस नाही एवढी चालवायची, तरी पण मी हळूहळू चालवणार. काहीच विषय कसा आहे, R1 चालवायला काय नाही, पण पाटाणीचे चालतात म्हणजे वाकून पार कंबरडं मोडायला येतं. पण चालवायला भारी आहे R1. म्हणजे बघायला गेलं तसं लुकवाईज आणि चांगलं चालवायला पण 500 आहे. काय समोरचा सीन बघा. वाव, कुठून जातोय काय माहिती आम्ही. सीन 500 आहे. नुसते टर्न घाट उतरला. आता एक घाट उतरला अख्खा आम्ही. एक घाट आणि समोर दिसते ते MT-15 स्वतः मालक. चालला मस्त एन्जॉय. बाकीच्या लय पुढे गेलेत. आम्ही तरी पण हळूहळू चाललोय. तर हॅलो गाईज, आत्ताच घरी पोचलोय आणि मी R1वरून जो मोटर व्लॉग चालू केला तो मी कंटिन्यू नाही केला, कारण एका दिवसातच सगळे अख्खी ट्रिप झाली. पण मी हे जे व्हिडिओ आहेत ते असे पार्टमध्ये डिवाइड करून अपलोड केले. तुम्ही बघितलंच असाल. आम्हाला पोचायला 9 वाजले. 9 वाजता आम्ही सगळे घरी पोचलो. त्यानंतर मी आता घरी आलो, जरा फ्रेश वगैरे झालो आणि आता जस्ट मी TV बघतोय. जरा रिलॅक्स झालो. तर हे पार्ट जर तुम्हाला आवडले असतील किंवा हे व्हिडिओ हा कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत एका आपण नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून.